नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजना 20व्या हप्त्याबद्दल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबद्दल अपडेट सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सध्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न चालू आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार आहे। तर चला तर जाणून घेऊया 20वा हप्ता कधी येणार आहे। काही दिवसापासून बातम्या येत आहे की 30 जून रोजी हप्ता हा खात्यात जमा होणार होता, मात्र तसं झालं नाही। पण सध्या माहितीप्रमाणे जूनचा हप्ता हा थोड्या काही दिवसानंतरच येणार आहे। मात्र निराश होऊ नका, कारण मागील वर्षाचा अनुभव पाहिला तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारण 25 ते 30 तारखेपर्यंत हप्ता जमा होण्याचा अंदाज होता। मात्र 6 दिवस लेट होऊ शकतो। तर यंदा हा 5 ते 6 जुलैपर्यंत आसपास 20वा हप्ता हा तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। 30,000 रुपये वर्षाला मिळणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये चालू आहे। तर यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे। आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी 8 जून रोजी शेतकऱ्यांना हितासाठी पीएम किसान योजनेच्या वार्षिक मदत 6,000 रुपये वरून 30,000 रुपये करण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती। तर त्यांनी म्हटलं होतं, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मागच्या हप्त्याचं आठवण करून द्यायचं झालं तर आपल्याला आठवत असेल की पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे वितरित करण्यात आला होता। तेव्हा बिहार विधानसभा निवडणुकी जवळ आल्यामुळे सरकारने हे विशेष लक्ष बिहारमध्ये केलं होतं आणि निवडणुका असल्यामुळे हा हप्ता तिथं वितरित करण्यात आला होता। तर यंदाच्या हप्त्याबद्दलची चर्चा काय आहे ते देखील जाणून घेऊया। तर 20व्या हप्त्याच्या वितरणासाठी 28 जून तारीख चर्चेत होती, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्याला जाणार होते आणि तेथे ही हप्ता मिळण्याची शक्यता होती। मागच्या वेळीसुद्धा बिहारमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम झाला होता, त्यावेळेस सुद्धा तसंच काही होईल अशी अपेक्षा देखील यावेळेस होती, मात्र तसं झालं नाही। पण आता 28 जून हप्ता येण्याची शक्यता कमी होती आणि आणखीही हप्ता जमा झाला नाही। तर पुढे काय आहे, तर ज्यांनी लाभ सोडला होता त्यांना मोठा दिलासासुद्धा आता मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी चुकीने किंवा काही कारणामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणे बंद केले होते, तर त्यांच्यासाठी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलं आहे की आता पुन्हा एकदा अर्ज करून या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता। तर पीएम किसान पोर्टलवर नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा आता हप्ता मिळण्याची संधी देखील मिळणार आहे। विशेष म्हणजे मागील राहिलेले हप्ते मिळण्यासाठी शक्यता देखील कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। तर उपराष्ट्रपतीने सुचवल्यामागचं कारण काय आहे ते देखील जाणून घेऊया। उपराष्ट्रपती हिमाचल प्रदेशातील कार्यक्रमात सांगितलं की आज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे 6,000 रुपये वार्षिक मदत खूपच अपुरी आहे। म्हणून त्यांनी सांगितलं आहे की पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना 30,000 रुपये वार्षिक मदत मिळावी, असं त्यांचं मत होतं। तर अधिक आकडेवारी काय आहे, सध्याच्या मदतीने शेतकऱ्यांना महिन्याला फक्त 500 रुपये मिळतात, म्हणजे दिवसाला अवघे 16,000 रुपये 16,500 रुपये मिळतात। आजच्या महागाईच्या काळात एवढ्या कमी रकमेत काहीच होऊ शकत नाही। म्हणून अनेक शेतकऱ्यांना संघटनांनी आणि नेत्यांनी एक सूर लावला आहे, शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव मिळवून द्या। तर शेतकऱ्यांचं मत काय आहे ते देखील जाणून घेऊया। अनेक शेतकरी सांगतात, जर केंद्र सरकारने शेतमालाला चांगला भाव दिला तर पीएम किसान योजनेची गरज भासणार नाही। म्हणूनच उपराष्ट्रपती यांचं विधान महत्त्वाचं ठरलं आहे। जर मदत करायची असेल तर फक्त 6,000 रुपयांनी काही होणार नाही, तर थेट 30,000 रुपये मिळाले पाहिजे। तर आता परत 20व्या हप्त्याची तारीख काय असणार आहे जाणून घेऊ। 28 जूनला हप्ता येण्याची शक्यता कमी होती आणि देखील आता 30 जून देखील गेलेला आहे। तर आता जुलैच्या 5 ते 6 तारखेला 20वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर त्याचबरोबर महाराष्ट्रातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील कधी येणार, या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी स्पष्ट नाही, पण लवकरच याबाबत अपडेट येईल आणि त्याबद्दल आम्ही देखील तुम्हाला कळवू। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।